अ, आपल्या ग्रुपवरती एक मेसेज आला की ईस्टर संडे संपला की आपलं पुन्हा एक बार बायबल स्टडी चालू होणार आहे आणि सन्मान्य पाळक साहेबांचा पहिला बायबल स्टडी आणि त्यानंतर विश्वास भोसले ब्रदर आपल्याला मार्गदर्शन करतील आणि जॉन ब्रदर आहेत, त्यांच्याकडे शब्द भांडार फार मोठे आहे आणि जेव्हा समोर सर आहेत आणि आपण सर्वजण आहात की जे मुळातच शास्त्राभ्यासक आहेत चांगले आणि तुम्हाला विश्वास भोसले मार्गदर्शन करणार म्हटल्यावर नाही म्हणायला थोडंसं टेन्शनच आलं. असो, सर्व मान सन्मान गौरव प्रभूला. खरोखर ॲडमिन ग्रुप आणि आपण सर्वांच्या मनापासून आभार की ही सुसंधी तुम्ही मला दिली. आपण वचनाकडे जाऊयात. वचनाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. नेत्रबंद करू, प्रार्थना करूया. आकाश जी तुझी हस्तकृती आणि त्यात नेमिलेले चंद्र तारे पाहता, मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावीस, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावस. प्रभू, आम्ही खरंच धूळ आणि माती, आमची कोणत्या प्रकारची लायकी नाही प्रभू, परंतु रोज तुझी दया आणि रोज तुझी कृपा प्रभू आमच्यावरती नवी होती. आज प्रभू ही जी सुसंधी तू आम्हाला दिलीस त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद देतो. प्रभूजी विनंती करतो देवप्पा, तुला अभिप्रेत असणार वचन प्रभूजी आज या ठिकाणी होऊ देत. प्रभूजी आम्ही कोणी नाहीत, जे बोलणार जे सांगणार प्रभू ते सर्व काही तू आहेस आणि त्याद्वारे प्रभूजी आमचं जीवन बदलावं अशी दया कृपा प्रभू पुन्हा एक बार होऊ दे. ज्या प्रकारे शमूएल बाळ म्हणतो त्या प्रकारे प्रभूजी आम्ही देखील म्हणतो, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. होय प्रभू, तू बोल, तुझा दास ऐकत आहे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक बाप्पा, आमेन. जो विषय मी घेतलेला आहे तो विषय फार रोजच्या जीवनातला आहे आणि त्याच्याशिवाय कोणाचं पानही हालत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझा विषय आहे प्रार्थना. प्रार्थना सर्वजण करतात, असं कोणताही एक समाज, पंथ, जाती, धर्म किंवा कोणत्या प्रकारची बाउंड्रीज नाही की जी भेदून प्रार्थना गेलेली नाही. केवळ ख्रिश्चन व्यक्तीच प्रार्थना करतो असं नाही, इतरही बाकीचे सर्वजण प्रार्थना करतात. आणि मी तर असं म्हणाल की प्रार्थना करण्याचा हा गुणधर्म माणसाच्या DNA मध्ये अंतर्भूत झालेला आहे. कारण आदमाचा नातू आणि शेताचा मुलगा अनोश याच्या काळापासून प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे. मग जर सृष्टीच्या निर्मिती झाल्यानंतर जर काही वर्षांनी जर प्रार्थनेची जर सुरुवात झाली असेल तर सृष्टीच्या निर्मितीपासून किंवा आपल्या मानवाच्या निर्मितीपासून प्रार्थनेची सुरुवात आहे. इतकी जुनी प्रार्थना आहे आणि म्हणून त्या प्रार्थनेच्या बाबतीमध्ये मी असं म्हणू शकतो की प्रार्थना ही माणसाच्या DNA मध्ये अंतर्भूत झालेली आहे. काय घडतं प्रार्थनेमुळं? प्रार्थनेमुळे काय घडतं तर प्रार्थनेमुळे परमेश्वर त्याच्या योजना त्याच्या लोकांच्या इच्छे खातर बदलतो. परमेश्वर आपल्या योजना बाजूला ठेवून त्याच्या भक्तांच्या इच्छे खातर त्याच्या योजना बदलतो. यशया संदेष्टा वचन प्राप्त झालं, गेला राजाकडे आणि सांगितलं, राजा आवर, निर्वाह कर, तुझी वेळ संपली, तुझा राज्यकारभार दुसऱ्याकडे सोपवून दे, तुझ्या घरातल्या गोष्टी असतील त्या दुसरीकडे सोपवून दे, यू हॅव टू मूव्ह नाऊ, तुला निघावं लागेल आता. संदेष्टा निघून गेला आणि हिचक्या राजा भिंतीकडे तोंड. म्हटलं, परमेश्वरा माझ्याकडे बघ, संपूर्ण आयुष्यात तुझ्या इच्छेप्रमाणे चाललो, सत्यतेने चाललो, सात्विकतेने चाललो, याची स्मरण कर. संदेष्टा राजधानीच्या मधल्या चौकापर्यंत पोहोचला होता. पुन्हा संदेष्टाला संदेश प्राप्त झाला, यशया मागे फिर, राजाला जाऊन सांग की तुझा देव परमेश्वर, तुझ्या पूर्वजांचा देव जो दावीद याचा देव परमेश्वर
हा असं म्हणतो की तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत आणि मी तुला बरे करतो, तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. परमेश्वर त्याच्या लोकांच्या इच्छेखातर त्याच्या योजना बदलतो. आजही कितीतरी जण आपण नेहमी प्रार्थना करतो, एकमेकांना प्रार्थनेची विनंती पाठवतो. का? कारण आपल्याला आशा आहे, आपल्याला विश्वास आहे की परमेश्वराची इच्छा जरी असली तरीही जर त्याची योजनेपेक्षा जर आमची इच्छा जर त्याला जर योग्य वाटली तर प्रार्थनेने कार्य होईल आणि अशक्य वाटणारी गोष्ट घडू शकेल. पण ही झाली प्रार्थनेची एक बाजू. दुसरी बाजू याच्यापेक्षा सुंदर, याच्यापेक्षा मोठी आहे. प्रार्थनेमुळे परमेश्वर आपल्याला जे देतो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला ती त्रास, दुःख, संकट याला भेदणारी, त्याच्यावरती ओव्हरकम करणारी ताकद आपल्याला परमेश्वर पुरवतो प्रार्थने. गेतशेमने बागेत येशू ख्रिस्त आहे आणि प्रभूला सगळं स्पष्ट समोर दिसत आहे की आता त्याला त्रास होणार आहे, त्याला यातना होणार आहेत, ते सगळ्या गोष्टी त्याच्या समोर आहेत. तर संकट, त्रास, कष्ट साऱ्या गोष्टी प्रभूला समोर दिसत आहेत आणि प्रभू प्रार्थना करतो, म्हणतो पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होईल. परंतु पुत्राच्या इच्छेला पित्याने मानलं नाही आणि पित्याची इच्छा पूर्ण केली. ज्या पुत्राच्या बाबतीमध्ये अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणि एकदा नव्हे दोनदा झाली, त्या पुत्राची इच्छा, त्या पुत्राची प्रार्थना पित्याने आवेरली, ऐकली नाही आणि स्वतःची इच्छा पूर्ण केली. कारण पुत्राच्या इच्छेपेक्षा देवाची योजना नितांत सुंदर, भव्य, दिव्य आणि उच्च कोटीची होती. परंतु मला सांगायची ती दुसरी गोष्ट, ती म्हणजे महाप्रचंड दुःख, त्रास, एकटेपणा, मरणप्राय वेदना, अपमानजनक मरण या सर्वांना सामोरं जाण्यासाठी लागणारं धैर्य, संयम, आशा ही त्या प्रार्थनेमुळे परमेश्वरांनी पुत्राला पुरवली. लोकांच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेस त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेस स्वर्गातून येऊन आपणाला शक्ती देत आहे असे त्यांनी पाहिले, ख्रिस्ताने पाहिले. म्हणजे प्रार्थना आम्हाला संकटाशी, दुःखाशी, त्रासाशी, आजाराशी, अपयशाशी भिडायला, धैर्याने झुंजण्याला बळ देते. स्तोत्रकर्ता तर अगदी निर्धास्तपणे जगतो, म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कुठून येतं एवढं धाडस? कारण तुझी आखडी आणि तुझी काठी, ही प्रार्थनेची आखडी, प्रार्थनेची काठी त्याला धीर देतात. असेनात का समस्या मोठी? त्या समस्येपेक्षाही माझा देव मोठा आहे आणि तो या समस्येतून पार करण्यासाठी मला शक्ती पुरवल, बुद्धी पुरवल, मला ताकद देईल, हा विश्वास ही प्रार्थनेमुळे मिळतो. तर प्रार्थनेमुळे हे सगळं घडतं. प्रार्थना कोणासाठी करावी हा पण एक प्रश्न आहे. प्रार्थना कोणासाठी करावी? तर प्रार्थना करण्यासाठी कोणाला बंदी नाही. देव आपल्या लोकांशी बोलण्यासाठी उत्सुक असतो, त्याला त्याच्यापेक्षा मोठा आनंद कशात नाही. आपल्या लोकांचं, आपल्या लेकरांचं हितगुज ऐकण्यासाठी, त्यांच्या अडचणी ऐकण्यासाठी परमेश्वर सदैव तयार आहे. पौल तिमोथेला पत्र लिहितो, 1 तिमोथी 2 अध्याय आणि 1 वचन, आणि त्यात तो असं म्हणतो की सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी प्रार्थना करा. आपले शेजारी पाजारी, आपले मित्र, ओळखीचे, अजून जे कोणी असेल, आपल्या शाळेत, आपल्या कामावरती असणारे सर्वजण, या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. पौल आपल्याला सांगत आहे. चांगले वाईट कसे असू दे, सर्वांसाठी प्रार्थना करायला पौल आम्हाला सांगत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं वचन, त्याच्यानंतरच वचन आहे,
आणि त्या वचनात असं म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, प्लीज असं कोणाकडे पहा, असं कोणाकडे लवकर, पहिले तिमोथी 2 अध्याय 2 वचन. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, त्यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. थँक्यू. बघा, राज्याच्या राजासाठी देखील प्रार्थना करण्यासाठी आम्हाला सांगितले आहे. दुसरीकडे कुठे लिहिलेलं की राजाच्या राज्यकारभारासाठी राजाला प्रार्थना करा? हे फक्त बायबलच सांगू शकतं की आपल्या राजासाठी प्रार्थना करा, आपल्या राज्यकारभारासाठी प्रार्थना करा, कारण त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या बुद्धीवरती आणि शक्तीवरती परमेश्वराचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. कारण जर राज्यात जर व्यवस्थित नसेल तर सगळा अनागोंदी कारभार होऊन जाईल आणि सगळ्यांना त्याचा त्रास भोगावा लागेल. आपल्या राज्यासाठी, आपल्या राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करा, हे वचन आम्हाला शिकवतं, हे बायबल आम्हाला शिकवतं. त्याच्यानंतर मत्तयाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं आपल्याला शिकवतो की आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. जे आपलं छळ करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. सांगतंय दुसरं कोणी? फक्त हे वचन आम्हाला सांगू शकतं की आपला जो छळ करतो त्याच्यासाठी प्रार्थना करा. आज बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतायत. देवाच्या सेवकांसाठी एक फार मोठी गोष्ट आहे की त्यांना दिवसेंदिवस छळाला सामोरं जावं लागत आहे. आणि लोकांना असं वाटतं की हे लोक नेबळट आहेत, या लोकांमध्ये ताकद नाही, या लोकांमध्ये शक्ती नाही, परंतु त्यांनाही माहित नाही की आमचं वचन आम्हाला सांगतं की तुमच्यासाठी प्रार्थना करा, तुमच्यासाठी दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाही, प्रार्थना करा. आणि म्हणून हे वचन आम्हाला जे सांगतं त्याच्यावरती आम्ही सर्वजण तरुण आहोत की आमचा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. दिवसेंदिवस छळ होत आहे, परंतु दिवसेंदिवस प्रार्थनेची ताकद सुद्धा वाढत आहे. दिवसेंदिवस प्रार्थना करणाऱ्यांची शक्ती वाढत आहे आणि देव अगम्य रीतीने त्या लोकांना बुद्धी पुरवत आहे. त्याच्यानंतर मत्तयाच्या पुस्तकाचा 7वा अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये असं म्हटलंय की मागा म्हणजे मिळेल. स्वतःसाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितली आहे. प्रार्थना कोणासाठी करावी? प्रार्थना स्वतःसाठी करावी, सर्व माणसांसाठी करावी, छळ करणाऱ्यांसाठी करावी, स्वतःसाठी करावी. स्वतःच्या उन्नतीसाठी, आत्मिक उन्नतीसाठी, आपल्या सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करा असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतात. लोकांच्या पुस्तकामध्ये तो म्हणत आहे की परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःसाठी प्रार्थना करा. गेतशेमाने बागेमध्ये सुद्धा ख्रिस्ताने स्वतःसाठी प्रार्थना केली की होऊ शकेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे. स्वतःसाठी प्रार्थना. त्याच्यानंतर इतरांसाठी प्रार्थना करा, इतरांसाठी प्रार्थना करा. लूक याचं पुस्तक 22वा अध्याय 32वा वचन, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इतरांसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्रासाठी प्रार्थना केली की त्याने अडचणीत येऊ नये. त्याला शैतानाने मागितलंय, परंतु ख्रिस्त त्याला म्हणतो की मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो की तू अडचणीत येऊ नये. याकोबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय, आणि याकोब फार छान रीतीने सांगतो. 1ला अध्याय आणि 5 पासून 7 पर्यंतची वचनं, आणि त्याच्यात तो एका ठिकाणी म्हणतो कोणी ज्ञानाने उन्हा आहे काय, कोणी ज्ञानाने उन्हा आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी दुःख भोगत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. दुःखाचं आणि माणसाचं तर घनिष्ठ नातं आहे. दुःख नसलं तरी दुःख वाटतं की आज दुःखच नाही. इतकं दुःखाबद्दल आपण आपुलकीने झालेलो आहोत. जो दुःख भोगत आहे त्याने प्रार्थना करा. कोणी ज्ञानाने उन्हा आहे काय, त्याने प्रार्थना करावी. पौल एका ठिकाणी म्हणतो की मला केवळ अंशतः कळते. जर संत पौल असं म्हणतो की मला अंशतः कळते, तर माझी काय कथा, मला तर काहीच कळत नाही. जो कोणी ज्ञानाने उन्हा आहे त्याने परमेश्वराकडे मागावं. सध्याचं जग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाचं जग आहे, आणि माहिती आणि तंत्रज्ञान भरपूर आहे. जगामध्ये असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत सध्या की ज्याच्यावरती भरपूर माहिती आहे. एक गुगल खोललं तर कितीतरी गोष्टीची माहिती आम्हाला मिळते, आणि त्याच्यापेक्षा अनेक सर्च इंजिन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळते. परंतु ज्ञानाचा पुरवठा केवळ आमचा देव करतो. ज्ञानाचा पुरवठा फक्त आमच्या देवाकडे आहे.
नीतिसूत्र एका ठिकाणी नीतिसूत्र करता म्हणतो की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि जर परमेश्वराचं भय जर ज्ञानाचा प्रारंभ आहे तर ज्ञानाचा शेवट आमच्या देवाच्या समक्षतेत आहे. मंडळीसाठी प्रार्थना करावी. 2 कोरिंथ्याचा 13वा अध्याय आणि 7 ते 9 मध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करावी. पौल आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतो की कोरिंथ येथील मंडळीने काही अयोग्य करू नये म्हणून पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय. आपण देखील आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केली पाहिजे. तिच्या गरजांसाठी, त्याच्या पूर्ततेसाठी, आत्मिक उन्नतीसाठी, मंडळीतील सदस्यांसाठी, याचकांसाठी, कार्यकारिणीसाठी, मंडळीतील आजाऱ्यांसाठी, गट तट फुटीपासून राखण्यासाठी, मंडळीच्या वाढीसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. मंडळीसाठी प्रार्थना करायला सांगितलं. आता एवढ्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत आहोत आपण, पण प्रार्थना कोणी करावी? प्रार्थना सर्वजण करू शकतात. प्रार्थना सर्वजण करू शकतात, परंतु नीतिसूत्रामध्ये असे म्हटलं आहे, नीतिसूत्राचा 15वा अध्याय आणि 8वं वचन, की सरळ जनांची प्रार्थना परमेश्वराला आनंदविते. जे मनाने सरळ आहेत, ज्यांच्या प्रार्थना सरळ आहेत, त्यांची प्रार्थना परमेश्वराला आनंद होते. आणि ज्याची प्रार्थना परमेश्वराला आनंद होते त्यांच्या प्रार्थना कबूल पण होतात. बरं, तर याकोब त्याच्या पत्रामध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य सांगताना म्हणतो की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आणि थँक गॉड की परमेश्वरावरील विश्वासाखाने आपण नीतिमान ठरलेलो आहोत. प्रभूवरील, ख्रिस्तावरील विश्वास हे आमच्यासाठी नीतिमत्व गणण्यात केलेलं आहे. म्हणून नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ आहे. तुमच्या आणि आमच्या प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ आहे असं याकोब इथं सांगत आहे. प्रार्थना करण्यासाठी पवित्र आत्मा सहाय्य पुरवतो. रोमचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 26 आणि 27व्या वचनामध्ये असं सांगितलं की आपण काय प्रार्थना करावी हे कळत नसताना पवित्र आत्मा आपणास मार्गदर्शन करतो आणि आपल्या भावनांचा आशय शब्दबद्ध होतो. आपल्या जीवनातील काही विशिष्ट परिस्थितीत देवाशी काय बोलावं हे माहीत नसणं, त्यावेळेस स्टंप होणं हे सामान्य आहे. किंवा ज्या वेळेस आपण आत्मिकदृष्ट्या अतिशय उच्च पातळीवर असतो त्यावेळेस शब्द न फुटणं हे सामान्य आहे, हे होऊ शकतं. आणि अशा वेळेस पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि असं म्हटलं आहे की पवित्र आत्मा शब्दहीन कन्याद्वारे आपणास प्रार्थना करण्यास शिकवतो. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, प्रार्थना स्वर्गात पोहोचते. प्रार्थना करण्यासाठी केवळ एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनात असं लिहिलेलं आहे की केवळ एकच मध्यस्थ, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मनुष्य मध्यस्थ आहे. पौल सांगतो आपल्याला, फार स्पष्टपणे आपणास सांगतो, मानव आणि देवामध्ये केवळ एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून प्रार्थना करताना देखील ती केवळ एकाच मध्यस्थाच्या नावाने देवपित्याला सादर केली जाते. इतर कोणत्याही नावाने प्रार्थना पित्यासमोर सादर होत नाही असा स्पष्ट निर्वाळा पौल आपल्याला इथे देतो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने देखील योहान 14:6 मध्ये स्पष्ट केलेला आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी आकर्षिले जात नाही. मार्ग ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. एकच मध्यस्थ आमचा प्रभू येशू ख्रिस्त. हे सगळं पाहत असताना आपल्याला आता आज हे पण बघता येतं की प्रार्थना कशी करावी. कारण प्रार्थना जर फलद्रूप व्हायची असेल तर ती कशी करावी याचं देखील बायबलमध्ये आपल्याला विवेचन दिलेलं आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे. फिलिप्पी पत्र
त्याचा 4था अध्याय आणि 6वं वचन आपण सर्वांना माहित आहे. पौल फिलिप्पीकरास लिहितो की त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. पौल म्हणतो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी परमेश्वराला कळवा. चिंता न करता, विनंती करून, आभार प्रदर्शनासह विश्वासाने देवाकडे विनंती करा, प्रार्थना मान्य होते. तर दावीद राजा तो सिस्टमॅटिक प्रार्थना करा म्हणून सांगतो. स्तोत्र 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तो असं म्हणतो की हे परमेश्वरा, प्रातःकाळी म्हणजे पहाटे पहाटे प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस आणि सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुझ्या पुढे सादर कर. व्यवस्थित रचून, अस्ताव्यस्तपणे नव्हे. आणि म्हणूनच आपण प्रत्येक वेळेस बघतो की स्तोत्र वाचताना आपल्याला त्याच्यामध्ये एक प्रकारचं काव्य सापडतं, एक प्रकारची गेयता सापडते, एक प्रकारचं त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकपणा सापडतो. कोणतंही वाक्य कुठेही जात नाही, कारण दाविदाचा हा भरोसा आहे की मी माझी प्रार्थना सकाळी उठून व्यवस्थित रचून सादर करेन. मार्काच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला क्लिअर करतो आणि मग आपण पुढे जाऊ. प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेत जयसने प्रवेश झाला. होसांना होसांना, सगळं नगर दुमदुमून गेलं आणि प्रभू येशू ख्रिस्त, संध्याकाळ झाली, ख्रिस्त बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी बेथानीहून निघाले ख्रिस्त, त्याचे शिष्य. झाड दिसलं, भूक लागली, गेला झाडाजवळ, फळ पाहिलं, फळ भेटलं नाही, नुसताच पाला होता. प्रभूने म्हटले, या पुढे तुला कधीही तुझे फळ कधीही आणि कोणीही न खाव. ख्रिस्त पुढे निघून गेला. त्या दिवशी मंदिराचं शुद्धीकरण आणि आपल्याला सगळ्यांना माहिती, पुन्हा आला. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो येत आहे त्यावेळेस त्या रस्त्याने जात आहे आणि पेत्राचं लक्ष गेलं. म्हटलं, गुरुजी, झाड तर वाळून गेलं. आणि मग ख्रिस्त तिथं सांगतो, मार्काचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 24वे वचन, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेलच. कशी प्रार्थना करा? विश्वासाने ओतप्रोत भरलेली प्रार्थना करा, असं ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे. विश्वासाने भरलेली प्रार्थना पाहिजे. केवळ व्यर्थ शब्द युद्ध नको, केवळ व्यर्थ बडबड नको, विश्वासाने भरलेली प्रार्थना पाहिजे. मग त्याच्या पुस्तकात 6व्या अध्यायामध्ये 6वं वचन, तिथं असं सांगितलेलं आहे की एकांती जाऊन प्रार्थना करा. आपल्या पित्याजवळ प्रार्थना करण्यासाठी एकांती जा. आणि असं लिहिलेलं आहे की एकांती जा, आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. फळ कोणाला पाहिजे? नुसतीच प्रार्थना करतो, फळ मिळत नाही. इथं लिहिलेलं आहे, वचन असं सांगतंय की तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. कधी? एकांती जा, दार लावून घे आणि आपल्या गुप्तदर्शी पित्याशी बोल, तुला नक्की फळ मिळेल. आता प्रार्थना कशी करावी हे पण बघितलं, प्रार्थना कशी करू नये याच्याकडेही बघूयात आपण थोडस. मग त्याच्याच पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि 5व्या वचनात, त्याच्या थोडस अलीकडे 5व्या वचनात, आणि तिथं असं लिहिलेलं आहे, ढोंग्यासारखी प्रार्थना करू नको. सभास्थानात किंवा चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणाऱ्यांची प्रार्थनेचं काही खरं नाही. आम्हाला आमच्या शिक्षकांनी हे सांगितलंय. बरोबर सर? ढोंग्यासारखी प्रार्थना करून काही होणार नाही. त्यांच्या प्रार्थनेचं काही खरं नाही, काही फलित नाही. ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. ज्यावेळेस प्रार्थनेला उभे राहतात, इतरांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच सन्मान, त्यांच्याबद्दलच आदर, त्यांच्याबद्दलच मोठेपणा, ख्रिस्ताचा देवाचा मोठेपणा संपला, प्रतिफळ त्यांना मिळालं, ते भरून पावले. फळ नाही, त्या प्रार्थनेचं फळ मिळत नाही, कारण त्याचं प्रतिफळ परमेश्वराने त्यांच्या सन्मानासाठी तिथंच देऊन टाकलं. त्या प्रार्थनेमधल्या विनंतीला परमेश्वराकडे काही व्हॅल्यू नाही. बरं, 6वा अध्याय 7वं वचन, मत्तयाचं पुस्तक, परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका.
मागच्याच आठवड्यात पाळक साहेबांनी सांगितलं व्यर्थ बडबडीचे काय मोठे दुष्परिणाम. आतापर्यंत इस्रायल राष्ट्र ते भोगत आहे. इथं वचन पुन्हा एक वार तेच सांगत आहे की परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. मोठमोठे शब्द वापरले, आकर्षक शब्द वापरले, फार वेळ बोलले, हातवारे हावभाव करून प्रार्थना केली, तुमची प्रार्थना ऐकली गेली नाही, तुमची प्रार्थना मान्य होत नाही. कारण परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणारा देव आहे. आमचा परमेश्वर अंतःकरण तोलून पाहणार आहे. तुमच्या वरवरच्या भावाभावी आणि तुमच्या वरवरच्या देखाव्याला काहीही भाव नाही, त्याला काही अर्थ नाही, इन व्हॅन काहीच नाही. म्हणून प्रभू येथे स्पष्ट शब्दात सांगतो की व्यर्थ बडबड करू नका. तुम्ही परराष्ट्रीय नाही, परराष्ट्रीय करतात व्यर्थ बडबड, तुम्हाला गरज नाही. तुमची प्रार्थना नेमक्या शब्दात आणि लीन आणि नम्रतेने आणि जसं आपण आतापर्यंत पाहिलं त्या प्रकारे असं. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 9व्या वचनात असं म्हटलं आहे की धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना वीट आणणारी आहे. ऐकणार तर नाहीच, परंतु परमेश्वराला वीट येणारी प्रार्थना आहे. जो केवळ प्रार्थनाच करतो, वचन वाचत नाही, ऐकत नाही. कारण परमेश्वराशी संबंध हा द्विअर्थी संबंध आहे, दोघांचा संबंध आहे, बोलणे आणि ऐकण्याचा संबंध आहे. परमेश्वर आपल्या लोकांसाठी त्याच्या योजना काय आहेत ते वचनातून सांगतो, त्या वचनातून बोलतो. परमेश्वर असं बोलत नाही, परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला शिकवतो, सांगतो. मग परमेश्वराचं ऐकावं लागेल आणि मग परमेश्वराशी बोलावं लागेल. केवळ एकेरी वाहतूक होणार नाही. आणि म्हणून इथं असं लिहिलेलं आहे की जो फक्त प्रार्थनाच करतो, वचन ऐकत नाही, बघत नाही, वाचत नाही, मनन करत नाही, त्याच्या प्रार्थना वीट आणणाऱ्या प्रार्थना आहेत असं म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रार्थना म्हणजे काय, कुणी करावी, कशी करू नये, असे बरेच कंगोरे आपण पाहत आहोत. प्रभूचा दास संत पौल प्रभूच्या आगमनाविषयी आणि त्याकरता जागृतीविषयी थेसलोनिकास पत्र लिहितो. म्हणतो प्रभूचा दिवस अचानक येईल म्हणून आपण प्रकाशाची प्रजा असल्याप्रमाणे सतत जागृत राहा. पौल बोध करतो शांतीने राहा, एकमेकांची उजी व्हा, एकमेकांचे सांत्वन करा, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या, आशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. आणि अजूनही बऱ्याच गोष्टी थेसलोनिकास तो लिहित आहे. आणि त्या नंतर तो म्हणतो की निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा, नेहमी प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. असे अनेक प्रार्थना योद्धे की ज्यांनी त्यांच्या प्रार्थनेद्वारे हलचल मचवली, जग बदललं, परमेश्वराची योजना परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेद्वारे बदलल्या. अशा अनेक प्रार्थना योद्धे पवित्र शास्त्रात आहेत, सांप्रत काळातही आहेत. अजूनही बरेच जण असे आहेत की त्यांची प्रार्थना परमेश्वरासमोर धुपाप्रमाणे सादर होणारी आहे. फार सेवक लोक आहेत. परंतु बायबलमध्ये जे काही प्रार्थना योद्धे आहेत, जे रात्रंदिवस मोठ्या प्रामाणिकपणे रोज प्रार्थना करतात, त्यापैकी शास्त्रात उल्लेख असलेलं तो म्हणजे मोशे. मोशेची प्रार्थना, मोशेच्या अनेक प्रार्थना आहे. परंतु सिनाय पर्वतावर मोशे गेला, दगडी पाट्या घेऊन आला. खाली येऊन बघतो तर इस्रायल लोकांनी सोन्याचं वासरू केलं होतं आणि ते नाच गाण्यात दंग होते, मग्न होते. आणि परमेश्वराला या लोकांचा राग आला. परमेश्वर म्हटला मोशे थांब, या सर्वांचा नाश करून टाकतो आणि तुझ्यापासूनच एक राष्ट्र निर्माण करतो. मोशे तिथं प्रार्थना करतो, सच्चा नायक आहे, प्रार्थना करतो. काय तिथं वचनात असं लिहिलेलं आहे, निर्गमचं पुस्तक 32वा अध्याय 11वं वचन म्हणतं की मोशेने काकुळूत करून मोठ्या लीनतेने, आर्जवाने, नम्रतेने प्रार्थना करतो. म्हणतो परमेश्वरा आपल्या लोकांवर तुझा कोप भडकू नये, आपल्या लोकांवर तुझा कोप भडकू नये. रदबदलीची प्रार्थना करणारा मोशे हा खरा सच्चा नायक आहे. दावीद राजा, त्याच्या असंख्य प्रार्थना आणि त्याच्या गण गोष्टींविषयी दावीद राजा ओळखला जातो. देवाच्या करुणेबद्दलची कृतज्ञता, मार्गदर्शन, पापाची क्षमा याचना,
या सगळ्या गोष्टी आपल्याला न्याहीपेक्षा जास्त गोष्टी आपल्याला दाविदाच्या प्रार्थनेमध्ये आढळून येतात. दानिएल कोणाला माहित नाही. दानिएलाची प्रार्थना 9व्या अध्यायातली प्रार्थना सर्वश्रुत आहे. ती प्रार्थना दानिएलाची कबुली, विनवणी आणि देवावरील आशेची एक प्रभावशाली प्रार्थना आहे. संत पौल अनेक ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सेवा कार्यामध्ये जे पण आहेत तिमोथीसाठी प्रार्थना केली, अनेक सेवकांसाठी केली, त्याच्या मंडळांसाठी प्रार्थना केली. हे मोठे मोठे प्रार्थना योद्धे आहेत. परंतु एक अशी व्यक्ती आहे जी प्रार्थना योद्धा नाही, परंतु तिची प्रार्थना ही पश्चाताप तद्ध अंतःकरणाची प्रार्थना आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे जकातदार. जकातदाराने ऊर पडवून प्रार्थना केली. ती त्याची पश्चातापाची प्रार्थना त्याला तारण देऊन गेली. जकातदार जरी प्रार्थना योद्धा नाही, परंतु त्याची प्रार्थना मात्र आठवण करण्यासारखी आहे, आठवणीत ठेवण्यासारखी आहे. योबाने संपूर्ण योबाचं पुस्तक वाचत वाचत ज्यावेळेस आपण एंडिंगला येतो, योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. आणि मित्रांसाठी प्रार्थना केली आणि लगेच लिहिलेलं आहे की योबाला त्याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा दुप्पट वैभव मिळालेला. प्रार्थना करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचा देखील समावेश आहे. भरपूर बायबलमध्ये असे स्त्रीपात्र आहेत की त्यांचं प्रार्थनाशील जीवन आहे. संदेश्री हन्ना प्रभू येशू ख्रिस्ताच्या समर्पणाच्या वेळेस एक वयस्कर व्यक्ती, एक वयस्कर वृद्ध महिला तिथं हजर होती. तिचं नाव संदेश्री हन्ना. आणि तिच्या बाबतीत असं लिहिलेलं आहे की ती उपवास करून आणि प्रार्थना करून रात्रंदिवस मंदिरात सेवा करत असे. दबोरा, एस्तेर राणी आणि अशा अनेक स्त्रिया की ज्यांनी आपल्या प्रार्थनाशील जीवनाचं इथं आपण त्यांचं नाव घेऊ शकतो. आतापर्यंत आपण प्रार्थनेबाबत अनेक संदर्भ बघितले. प्रार्थनापूर्ण जीवन कसं असावं याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. परंतु प्रार्थनापूर्वक जीवन जगण्याचा स्वर्गीय मापदंड म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. मत्ते 7:7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन देतो. म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रोत्साहित केलं की तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना करा. ख्रिस्त एका ठिकाणी प्रार्थना करत होता आणि ती समाप्त झाल्यावर शिष्यातील एकाने म्हटलं की प्रभूजी आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा. जशी योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली, तशी प्रभूजी आमची इच्छा की आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा. आणि प्रभू प्रार्थना करण्यास शिकवू लागलं. आणि हीच ती प्रभूने शिकवलेली प्रार्थना, लॉर्ड्स प्रेयर. या प्रार्थनेकडे बघितलं तर आपण आज जे काही बघितलं ते सारं काही यात दिसून येतं. आपल्या प्रभूने शिकवलेली प्रार्थना ही एक परिपूर्ण प्रार्थना आहे. म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रार्थना सभामध्ये ही प्रार्थना आपण आवर्जून म्हणत असतो. आपले शब्द किती प्रभावी काम करतात आणि त्यांच्यामध्ये किती अमर्याद ताकद आहे हे मागच्या वेळेस सन्माननीय पाळक साहेबांनी आपल्याला विस्तृतरीत्या सांगितलेलं आहे. त्याची आठवण करून जर आपण ही प्रार्थना, प्रभूने शिकवलेली प्रार्थना जर केली तर या प्रार्थनेचं गांभीर्य किती आहे, या प्रार्थनेत सामर्थ्य किती आहे हे आपल्याला निश्चित समजते. शिष्य म्हणाले, प्रभूजी आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवा. आज आमचा पण विषय आहे की प्रार्थना कशा प्रकारे प्रार्थना. आमचं देखील मन म्हणत आहे की आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवा. दावीद म्हणतो की रचून प्रार्थना सादर करील. पौल म्हणतो सर्वांसाठी प्रार्थना करा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, आभार प्रदर्शनासह प्रार्थना करा. हन्ना आत्म्यात रडून प्रार्थना करते. दानिएल विश्वासाने प्रार्थना करतो, संकटात धैर्याने प्रार्थना करतो. प्रभू म्हणतो की ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका, परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका, तर अशी प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा? प्रभू शिकवलेली प्रार्थना 9वा अध्याय मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय 9 ते 15 मध्ये आपण बघत आहोत. मत्तयाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 9 ते 15 पर्यंत आपण बघत आहोत. प्रभूने शिकवलेली प्रार्थना.
आणि त्याच्यात असं लिहिलेलं आहे की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, आमचा देव पिता हा कोणत्या एका राज्याचा, कोणत्या एका देशाचा नाही, तर संपूर्ण सृष्टीचा, संपूर्ण स्वर्गाचा अधिपती आहे. स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. आमच्या केवळ शब्दाने नाही तर कृतीने देखील परमेश्वरा तुझं नाव पवित्र मानलं गेलं पाहिजे, अशी आमची आंतरिक इच्छा आहे. तुझं राज्य येऊ, देव राज्य परिपूर्ण आहे, त्याचा विस्तार हो, प्रत्येकाला देव, त्याच्या योजना, त्याचं तारण, सत्य या गोष्टी सर्वांना कळत तुझं राज्य येऊ. आणि जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, ज्याप्रमाणे स्वर्गात तुझी इच्छा प्रमाण म्हणून चालते, त्याप्रमाणे इथं देखील केवळ एका राज्यात नाही, केवळ एका घरात नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीसाठी. किती मोठा दृष्टिकोन त्या प्रार्थनेमध्ये आहे. संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना आहे, संपूर्ण जगासाठी प्रार्थना आहे. जसं स्वर्गात तसंच पृथ्वीवर देखील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तेवढं पवित्र जेवढं स्वर्गात आहे तेवढे पृथ्वीवर या. आणि आमची रोजची भाकर, आमच्या सर्व गरजा, मग त्या आत्मिक दैहिक सर्व गरजा तुझ्या नावात, तुझ्या भांडारातून पूर्ण व्हाव्या. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो, आम्ही इतरांसाठी क्षमाशील असावं, एकमेकांचं जास्तीत जास्त सहन करावं, इतरांना क्षमा करण्याची प्रवृत्ती वाढावी. जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, आणि त्याच्याबरोबर तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि लगेच मी 14 आणि 15 वचन तिथं वाचल. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमच्या स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. आणि 15 वचन असं सांगतं, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जर आम्ही 90% क्षमा करतो, 90% आम्हालाही, आम्ही आधी करायची. जसे आम्ही ऋण सोडली आहेत, सोडणार आहेत, भविष्याने सोडलेले आहेत भूतकाळात, त्या प्रमाणात आम्हाला भेटणार. मग ज्यांनी 90% केली त्यांना 90%, आणि ज्यांनी 60% केली त्यांना 30% वाल्यांनी तर बोलायचंच नाही. आणि जे फारच व्यावहारिक आहेत 10%, त्यांच्यासाठी काय वचन सांगते, आमची इतरांना क्षमा करण्याची पातळी फार वाढली पाहिजे. आणि आम्हाच परीक्षेत आणू नकोस, तर जगात जगत असताना असंख्य लोभ, मोह, माया, प्रलोभनही येणार. प्रभूजी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुझी कृपा मिळावी. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे. त्या प्रलोभनांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळावी विनंती करतो प्रभूजी. आणि शेवटचे जे एक वाक्य आहे ना, कारण, ते कारण असं आहे, कारण राज्य जे सर्व काळ टिकणारं राज्य आहे, सर्व काळ टिकणारी सत्ता आहे, ती तुझी आहे प्रभू. सर्व काळ टिकणार जे सामर्थ्य आहे, जे अविनाशी सामर्थ्य आहे, ज्याला कुठे कधी थांब पण नाहीये, घर पण नाही, ते सामर्थ्य प्रभू जे तुझं आहे. राज्य, सामर्थ्य आणि जे अविनाशी गौरव आहे, जे कधी कोणाला दिलं गेलं नाही, ज्याच्याबद्दल आमचा देव कमालीचा पजेसिव आहे, ते गौरव देखील प्रभूजी तुझंच आहे. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना, एवढी आशय घनता असलेली प्रार्थना आम्ही काही सेकंदात संपवतो. सेकंदात एक औपचारिकता म्हणून, एक फॉर्मॅलिटी म्हणून. आणि जर एक औपचारिकता आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून जर आम्ही प्रार्थना संपवत असू तर काय वाटतं तुम्हाला? होत असेल प्रभूला आनंद? होत असेल स्वर्गदूतात जल्लोष? जात असेल आपल्या प्रार्थनेचा धूर तिथपर्यंत, स्वर्गीच्या सिंहासनापर्यंत? आमच्या शब्दात जर दमच नाही तर कसे जातील आपल्या प्रार्थना? प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे, आपण खय खंडोबा करून टाकला, तिचा फॉर्मॅलिटी करून टाकली, तिचं सगळं गांभीर्यच काढून टाकलं. मात्र आतापासून तसं होणार नाही. आतापासून ही प्रार्थना शांततेने, पूर्ण मनाने, गांभीर्याने आणि प्रभू ऐकत आहे या जाणीवेने जर आपण केली तर मला असं वाटतं, आज जे आपण म्हटलो ना आपण शिकत आहोत, तर आज आपण शिकलो.
तर आपण प्रार्थना करून म्हणतो ना की बोल तुझा दास ऐकत आहे, तर आम्ही ऐकत आहोत. आज आमची प्रार्थना प्रभू ऐकत आहे, तर याला अर्थ आहे. नाही तर प्रत्येक शनिवारी येणार जाणार, जीवनात बदल घडणार. जर आपण ठरवलं तर हा बदल आपण आपल्या मंडळीत आपल्या घरात करू शकतो. मी माझ्या घरात हा बदल केला. माझ्या घरामध्ये ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, प्रभूने शिकवलेली प्रार्थना पूर्ण शांततेने आणि जाणीवपूर्वक मी शिकलो, मी माझ्या घरामध्ये सांगितलं आणि त्या प्रकारे करत आहे. म्हणून आज तुमच्या समोर उभं राहून सांगत आहे की प्रार्थना जाणीवेने करा, की ही प्रार्थना प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे. ही फॉर्मॅट आहे. ही प्रार्थना परिपूर्ण प्रार्थना आहे. या प्रार्थनेमध्ये कुठं किंतु परंतु नाही. ही प्रार्थना ही फार महत्वाची प्रार्थना आहे आणि हे आपण जेवढ्या जाणीवेने, शांततेने, गांभीर्याने करू, निश्चित तेवढ्या पटीने आशीर्वाद आम्हाला मिळणारे आहेत. परमेश्वर देवबाप करो आणि आपणा सर्वांस यासाठी बळ देऊ. हे प्रभू, आमच्या प्रार्थना तुझ्यासमोर तुपाप्रमाणे आणि आमचे हात उभारणे तुझ्यासमोर संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर. आमेन.